अनेक वेळा बेकायदेशीर धर्मांतरण होऊन लग्न होतं, लग्न झाल्यानंतर विच्छेद होतो आणि विच्छेद झाल्यानंतर त्या ठिकाणी नेमकं काय करायचं या संदर्भात न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्णयाच्या आधारावर आपण या कायद्यामध्ये ही तरतूद केलेली आहे की केवळ बेकायदेशीर धर्मांतराच्या प्रयोजनासाठी केलेला कुठलाही विवाह न्यायालयाद्वारे शून्यवत व निरर्थक असल्याचे घोषित करण्यात येईल। नल अँड वॉइड कोण घोषित करेल? न्यायालय घोषित करेल। न्यायालयाच्या माध्यमातून तो नल अँड वॉइड घोषित होईल। आणि बेकायदेशीर धर्मांतरणामुळे एखादा बालक जर जन्माला आला असेल तर त्या बालकाला कुठल्या जातीचं धर्माचं मानण्यात यावं, तर आई बालकाची ज्या पूर्वाश्रमीचा तिचा जो काही धर्म होता तोच त्या मुलाचा धर्म मानण्यात येईल। तथापि आई आणि वडिलांच्या मालमत्तेमध्ये उत्तराधिकार मिळवण्याचा हक्क मात्र त्या बालकाचा त्या ठिकाणी कायम असेल। आणि भारतीय नागरिक संहिता 2023च्या कलम 144च्या तरतुदीनुसार मेंटेनन्स करता ते हकदार असतील। यासोबत कस्टडी जी आहे बाळाची ती आईकडे असेल।